कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विश्रामगृह परिसरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गुजरात पासिंगच्या महिंद्रा थारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीवरील दोघे जण जागीच गंभीर जखमी झाले। हे दोन्ही तरुण स्थानिक डोंगर गावातील रहिवासी असून ते आपल्या कामासाठी गोव्याच्या दिशेने निघाले होते। अपघातानंतर धडक देणारा थार चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला असून पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत। अपघाताचा भीषण आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमींना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून फरार चालकाला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय। राजापूर पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत।